वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीला वगळत मनोज जरांगेंसोबत घरोबा करण्याची घोषणा। महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांचा धक्का। वंचितची पहिली यादी प्रकाश आंबेडकरांकडून जाहीर। 8 उमेदवारांची घोषणा। मनोज जरांगेंच्या निर्णयानंतर 2 एप्रिलला पुढची यादी जाहीर करणार। नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेंसोबत सामाजिक युती। मनोज जरांगे त्यांचा निर्णय 30 मार्चला कळवणार। आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप घोषित झालेलं नसतानाच उद्धव ठाकरे गटाची लोकसभा 17 उमेदवारांची यादी जाहीर। यामध्ये चंद्रहार पाटील, अनंत गीते, विनायक राऊत, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, अमोल कीर्तीकर, अनिल देसाई अशी नावं। ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असल्याची माहिती। 17 उमेदवारांकडून यादी ठाकरे गटाकडून जाहीर। मात्र पालघर, कल्याण, हिंगोली, जळगाव आणि उत्तर मुंबईमधील जागांसंदर्भात सस्पेन्स कायम। शिवसेना ठाकरे गटानं सांगलीच्या जागेची जरी घोषणा केली असली तरी काँग्रेस अजूनही त्या जागेवरती ठाम। काँग्रेसच्या पुढील यादीमध्ये सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या 3ही जागांचा समावेश। आता सांगलीच्या जागेचा विषय संपलाय। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अखेर माझ्याच गळ्यात सांगली लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडली। विशाल पाटील आणि इतर काँग्रेस नेते मला पाठिंबा देतील। चंद्रहार पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। सांगलीमधून चंद्रहार पाटलांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज। सोशल मीडियावरती आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगलीमध्ये नो मशाल ओनली विशाल अशी या ट्विट पोस्ट। विशाल पाटील यांना उमेदवारी द्या, काँग्रेसची मागणी। मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत तर वायव्यमधून अमोल कीर्तीकर, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांना ठाकरे गटाचं तिकीट। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विद्यमान खासदार विनायक राऊत, ठाण्यामधून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीते यांना ठाकरेंकडून संधी। सांगलीच्या जागेवरती काँग्रेसचा दावा असला तरी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टेकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना तिकीट। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भाऊक। प्रामाणिक राहिलो म्हणून तिकीट मिळालं, मी जिंकणारच, खैरेंनी व्यक्त केला विश्वास। उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे, त्यासोबतच परभणीमधून संजय जाधव यांना महाविकास आघाडीचं तिकीट। बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळमधून संजय देशमुख तर मावळमधून संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत देईन आणि जिंकून दाखवेन, बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केला विश्वास। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून देशमुखांचं अभिनंदन। देशमुखांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। सर्वांची मतं जाणून घेऊन उमेदवारी जाहीर। निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो पण पक्ष बळकट करणं महत्त्वाचं। अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर या ठिकाणी प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेनेमधील 5 ते 6 विद्यमान खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह। हेमंत गोडसे, भावना गवळी, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा। नागपूरमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। गडकरींचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नागपूरमध्ये महायुतीची रॅली। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडून घरामध्ये पूजा अर्चा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांनी रामटेकच्या गडमंदिरावरती जाऊन घेतलं रामाचं दर्शन। शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित। महाराष्ट्रामध्ये भाजप 19,000 कॉर्नर सभा घेणार। प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 50 ते 60 छोट्या सभांचं नियोजन। सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेमध्ये। सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवरती अजित पवारांची केली श्रीकृष्णाची तुलना। आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत। श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच। सुनेत्रा पवारांची पोस्ट। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी 4 किंवा 5 एप्रिलला सोलापूरमध्ये येण्याची शक्यता। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवेसी सोलापूरमध्ये येणार असल्याची माहिती। रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव। जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटिशीला आव्हान, राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा याचिकेमध्ये बर्वे यांचा आरोप. प्रकाश आंबेडकर यांनी काल मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा. नागपूरचे काँग्रेसचे लोकसभेचे निवडणूक उमेदवार विकास ठाकरे यांच्या संपत्तीमध्ये 4.5 वर्षात 63% वाढ. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये आमदार ठाकरे यांची माहिती. अजित पवार सारख्या मोठ्या नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागतो, हे म्हणजे शरद पवार पक्षाचा विजय. अमोल कोल्हे यांच्यावरती अजित पवार, आढळराव पाटील यांनी टीका केल्यानंतर कोल्हेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके नगर लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा काढणार. 1 एप्रिलपासून मोहटादेवी गडावरपासून या यात्रेला सुरुवात होणार. छगन भुजबळांनी अजित पवारांवरती दबाव तंत्राचा वापर केल्याची सूत्रांची माहिती. भुजबळ कुटुंबातून एकाला संधी मिळावी, अन्यथा भाजपमधून निवडणूक लढू असा इशारा दिल्याची सूत्रांची माहिती. माझ्याकडून कुणावरही कसलाही दबाव टाकला गेला नाही. अजित पवारांवरती दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावरती केला होता. त्यांनी ते आरोप फेटाळले. महादेव जानकर यांच्या उमेदवारीनं महायुतीमधील कार्यकर्ते अस्वस्थ. शिवसेना चिन्हावरती निवडणूक लढवण्याची शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. सक्षम उमेदवार असताना जानकर कशासाठी? शिवसेना आणि भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा सवाल. भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार आणि खासदार संजय काका पाटील यांचं विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना आव्हान. दोघांनी एकदा निवडणूक आजमावावी. लोक निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी करतील, संजय काका पाटील यांचं वक्तव्य. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं गेल्यानं नाराज. त्यांच्या या नाराजीनंतर त्यांच्या पत्नी संपदा पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवार असल्याची चर्चा. मात्र उद्धव ठाकरे गटानं केला इन्कार. भंडाऱ्यातील नाराज भाजप जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांचा राजीनामा. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी न देता विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं नाराजी. बीएसपीच्या तिकिटावरती भाजपला देणार आव्हान. नागपूरमध्ये सुनील केदार यांना मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यातले सर्व उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र. मोहोळ, धंगेकर आणि वसंत मोरे उपस्थित. बारामती लोकसभा मतदारसंघामधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये मराठा समाजाचा एक उमेदवार देणार. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये निर्णय. काँग्रेस पक्ष मला न्याय देऊ शकत नाही तर आदिवासींना काय न्याय देणार, म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि राजीनामा दिला. नामदेव उसेंडी यांची प्रतिक्रिया. विजय शिवतारेंवरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. महायुतीमध्ये जे ठरेल ते सर्वांना बंधनकारक असेल. शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्याकडून कारवाईचे संकेत. दोन्ही सरकार व्यवस्थित सुरू असताना अजित पवार गटाला सोबत घ्यायला नको होतं, मात्र आता घेतलंच आहे तर बरोबर चालणं गरजेचं. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचं वक्तव्य. संविधानाचं जतन करायचं असेल तर एक पाऊल मागे येत वंचितनं महाविकास आघाडीसोबत यावं. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची प्रतिक्रिया. नगर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितला शोले चित्रपटातील प्रसंग. पारनेर तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात पारनेरच्या परिस्थितीचं त्यातून केलं भाष्य. तुळजापूरमधील निजामकालीन ऐतिहासिक 9 स्वच्छतागृह गायब झाल्यानं ठाकरे गट आक्रमक. स्वच्छतागृह शोधून संबंधितांवरती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सोलापूर पोलीस ॲक्शन मोडवर. सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचं काम पोलिसांकडून सुरू. सोलापूर पोलिसांनी पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला केलं तडीपार. मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार. ही सुट्टी सर्व उद्योग समूह, महामंडळं, कंपन्या आणि संस्थांना लागू राहणार. तर मतदान क्षेत्रामधील कामगारांना सुट्टीच्या ऐवजी 2 तासांची सवलत दिली जाणार. अनिल देसाईंचे निकटवर्तीय मानले जाणारे दिनेश बोभाटे यांना ईडीकडून समन्स. या आठवड्यामध्ये चौकशीला बोलावल्याची सूत्रांची माहिती. बीज सोहळ्याच्या निमित्तानं देहूमध्ये फुलांची आकर्षक सजावट. संत तुकाराम महाराजांचा 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आज. देहूमधील मुख्य मंदिरामध्ये लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून आकर्षक फुलांची सजावट.
खडकवासला प्रकल्पामधल्या 4ही धरणांमध्ये मिळून पुण्याला 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा. धरण साठ्यामध्ये घट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.